आता बघा हा अंकगणित श्रेणी मधला गणित पण याच्यामध्ये सिक्वेन्स दिला आहे. त्या सिक्वेन्स मध्ये पहिला जो अंक आहे याला काय म्हणायचो T1, दुसरा जो अंक आहे याला काय म्हणायचो T2, तिसरा जो अंक आहे याला काय म्हणायचो T3, चौथा जो अंक आहे याला काय म्हणायचो T4 आणि विचारला काय आपल्याला T15 म्हणजे T15 या नंतरवर कोणता अंक येईल. आता हा जो T1 आहे त्या T1 लाच आपण A सुद्धा म्हणतो. म्हणजे या पहिला जो अंक असतो या पहिल्या अंकाला दोन नाम असतात, एक T1 आणि दुसरा A. तर सर्वात अगोदर आपल्याला हा T15 काढायचा आहे. त्यासाठी पहिले A ची किंमत A = T1 = 3. या दोन्ही A आणि T1 याची व्हॅल्यू किती आहे 3 आहे म्हणून आपण A = T1 = 3 असं लिहितो. दुसरं असते डिस्टन्स म्हणजे D, याला आपण D ने डिनोट करतो. D डिनोट करण्यासाठी दोघांमधला फरक T2 - T1 T2 - T1 D T2 किती आहे 6 आहे म्हणून 6 लिहिलं मायनसचं चिन्ह. T1 किती आहे 3 आहे म्हणून 3 लिहिलं इक्वल टू 6 मधून 3 गेले उरले किती 3. म्हणजे D ची किंमत किती आहे तर 3. D आला आपला 3. A मिळाला आपल्याला 3 आणि D पण मिळाला 3. आता काढायचा आहे T15. याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. T15 काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे Tn = A अधिक n-1 गुणिले D. Tn विचारला काय 15 विचारला 15 विचारला आहे म्हणजे याच्या ठिकाणी 15 ठेवायचे बरोबरचं चिन्ह. A किती आहे 3 आहे. A = T1 = 3. A ला आपण 3 सुद्धा म्हटलं म्हणजे याच्या ठिकाणी 3 ठेवायचे अधिकचं चिन्ह. n किती आहे 15 आहे 15 ठेवले -1 जसं तसं गुणिले D ची किंमत किती आहे 3 आहे म्हणजे D च्या ठिकाणी ठेवायचं 3. आता पुढे सॉल्व करू आपण. T15 = 3 प्लस 15 - 1 15 मधून 1 गेला उरले 14 गुणिले 3 जसेच्या तसे. पुढे T15 जसेच्या तसे इक्वल टू 3 जसेच्या तसे अधिक जसेच्या तसं 14 गुणिले 3 दोघांमध्ये गुणाकार आहे 14 3 14 1 14 14 14 3 42 14 गुणिले 3 42 सुद्धा 42 येईल. पुढे T15 इक्वल टू या दोघांमध्ये ऍडिशन आहे बेरीजचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायला लागेल 42 अधिक 3 45 होता म्हणजे T15 किती आहे आपला 45. म्हणजे हा जो अंक आहे या ठिकाणी कोणता अंक येईल मग 45. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व केलं.